दोन रुपये वाढतात, लोकांना चुट्या बनवायचं काम करतात. हे असं हे मोदी सरकार आहे. सरकारने संन्यास घ्यावा. मोदी सरकारने संसार केलेला नाही, मोदीने स्वतः केला नाही संसार, तो जनतेचा काय संसार राखणार आहे. उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचे चटके आहेत ना, ते सामान्य नागरिकांना इथे त्यांच्या खिशाला चाट पडते आहे. अक्षरशः महिलांची दुर्दशा झालेली आहे. ज्या वेळेला नोटबंदी केली तेव्हा त्या माणसाला कळलं नाही की प्लास्टिकच्या नोटा काढायला पाहिजे होत्या. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत गोरेगाव रत्ना हॉटेलच्या इथे. या ठिकाणी बघू शकता खूप सारी या ठिकाणी गर्दी आहे, खूप लोक इकडे जमलेले आहेत. हे लोक कोण आहेत तर हे लोक सामान्य जनता आहे. त्याचबरोबर शिवसेना उभाटा गटाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि खूप मोठ्या ह्याचं कारण मेन आहे की महागाई जी वाढली आहे त्या महागाईच्या विरोधात हा मोर्चा घेण्यात आला. काही लोकांशी आपण बोलूया. सर, काय बोलणार महागाईबद्दल? महागाई, इंधन दरवाढ झालेल्या, दर 15 दिवसांनी दोन रुपये वाढतात, लोकांना चुट्या बनवायचं काम करतात. हे असं हे मोदी सरकार आहे. अजून काही लोकांशी बोलूया. सर, काय बोलणार महागाईबद्दल? उन्हाचे चटके इथे लागत असताना उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचे चटके आहेत ना, ते सामान्य नागरिकांना इथे त्यांच्या खिशाला चाट पडते आहे. मला आठवण येते, हे गोरेगाव आहे. महागाई वाढली की आमच्या मृणालताई गोरे लाटणे मोर्चा काढायच्या. आज गोरेगावातनं मृणालताईंची आठवण आम्हाला सर्वप्रथम येते. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे हे जे आंदोलन केलं आहे त्यांना खरंच आम्ही धन्यवाद देतो. त्या मोर्चाचा विषय असा आहे की जी मोदी सरकारने केलेली जी महागाई आहे आज महिलांना खूप भारी पडते. कारण डिझेलचे, पेट्रोलचे सगळ्यांचे भाव वाढवलेले आहेत. पण त्याच्यामुळे भाजीपाला वाढलेला आहे. गॅस जो महिलांना जो तो वाढलेला आहे. आणि यामध्ये वॉरमध्ये झालं त्यावेळेला सांगितलं सिलेंडर मिळणार नाही, त्याच्यासाठी लाईट लावलेली झालेली आहे. अक्षरशः महिलांची दुर्दशा झालेली आहे. ज्या वेळेला नोटबंदी केली तेव्हा त्या माणसाला कळलं नाही की प्लास्टिकच्या नोटा काढायला पाहिजे होत्या. आणि आता सांगतात की नोटा प्लास्टिकच्या येणार आहेत. म्हणजे अनेक प्रकारे आपल्याला सगळ्यांना त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि हे असं निष्क्रिय सरकार जे आहे, हे निष्क्रिय सरकारला आता इथे राहणं म्हणजे चुकीचं आहे. मी तर सांगेन की मोदी हटाव आणि देश बचाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे महागाईमुळे आजकाल आमचे सगळे गरीब लोक एवढी त्रस्त झाली आहेत की त्यांना जगणं मुश्किल झालंय. आमची मुलं 20-25 हजार रुपये पगार घेणारी, एवढी महागाई झाल्यावर आम्ही कसं जीवन जगायचं याचा विचार आम्ही करतोय. आम्हाला एक टायमाचं खाणं मुश्किल झालंय. आमच्या बाजूला जे शिक्षण कसं करायचं, खाणं पिणं कसं करायचं, हे आज सगळ्याकडे आज हाहाकार निघालाय की ह्या मोदी सरकारला कसं हटवायचं हे आमचं चाललंय. आणि आज याला आमचं एक विरोधच आहे. आणि आज आमची शिवसेना याच्यासाठीच लढत असते, गोरगरिबांसाठी, सगळ्यांना न्याय देण्यासाठी. आज आमची शिवसेना आजच्या या महागाईने लोक थोडी म्हणजे जनता अशी ओरपळून जाते. भाजी घ्यायला गेला तरी त्यांना 50 रुपये 60 रुपये पाव किलो भाजी मिळते. लोक कशी खाणार? पगार वाढ नाही, मुलांना जॉब नाही, तरी पण महागाई वाढत चालली आणि भडकत चालली. लोक काय करणार? शेवटच्या आत्महत्या करणं हे झालंय. मोदी सरकारने संन्यास घ्यावा. मोदी सरकारने संसार केलेला नाही, मोदीने स्वतः केला नाही संसार, तो जनतेचा काय संसार राखणार आहे. स्वतः बायकोला भाड्यावर सोडून आपलं नुसतं ड्रेस घालून, आमचा ड्रेस बघून, तुझे फोटो बघून ड्रेसवरचे काय पोट भरायचं का? तू सूट घालतो 2-3 लाखाचे, त्याच्यात आमची काय उदरनिर्वाह नाही आहे त्याच्यात. तुम्ही फक्त ऐश करताय. जनता ओरपळून असेल. जनतेला एवढा राग आहे, जनता बोलायला पण तयार. आज आता आम्ही आंदोलन केलंय. आता महागाई सगळ्यांनाच आहे, आम्हालाच आहे असं नाहीये. मोदी सरकारच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पण आहेच. तुम्ही एक साधा माणूस विचार करा. 1.5-2 लाख, 2.25 लाख तोळा सोनं झालंय. गरीब माणूस 1 तोळा तर आपल्या मुलीला कसं टाळणार? ठीक आहे. अशा प्रकारे लोकांचा आक्रोश महागाईच्या विरोधात या ठिकाणी बघायला मिळतोय. खूप लोकांचा या महागाईच्या विरोधात या ठिकाणी खूप मोठा असा मोर्चा गोरेगाव रत्ना हॉटेलच्या समोर काढण्यात आलेला हा विषय. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.